नमस्कार मुलांनो. इयत्ता 10वी विषय मराठी. आज आपण स्वप्न करू साकार ही कविता पाहणार आहोत. स्वप्न करू साकार ही कविता किशोर पाठक यांनी लिहिली आहे. या कवितेत कवीने श्रमाने मातीतून मोती पिकू, एकजुटीने राहू व देशाचे भविष्य उज्ज्वल करू असा संदेश दिला आहे. कृषी व उद्योग जगतात क्रांती करण्याची प्रेरणा या कवितेतून मिळते. तर कवितेला सुरुवात करूया. या देशाच्या मातीवरती आमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सुंदरपणे रेखाटले आहे. कवी म्हणतात की या देशाची माती, येथील संस्कृती, येथील परंपरा आम्हा भारतीयांची आहे. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. मुळात भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतकरी हा इथला भूमिपुत्र आहे. या शेतकऱ्यांच्या या मातीवर परंपरेपासून खरा अधिकार आहे. काळ्या मातीची मशागत करून धनधान्याची निर्मिती करणे व धरतीला सुजलाम सुफलाम करणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्याच्या कष्टातूनच कृषी संस्कृती निर्माण होते आणि या कृषी संस्कृतीमुळेच नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न साकार होत असते. दुसरा पॅराग्राफ बघा. फुलामुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. फुलामुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधूनही पिकवू मोती, धन हे अपरंपार. कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे सुंदर स्वप्न रेखाटताना कृषी संस्कृतीचे महत्त्व आपल्याला पटवून दिले आहे. कवी म्हणतात की शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच फुलामुलातून श्रावण हसत असतो. म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये सारी धरती आनंदित होते. ऊन पावसाचा खेळ चालू असतो. सगळी धरती हिरव्या रानांनी, पाना फुलांनी सजलेली असते. शेतकऱ्यांच्या मेहनतीने, कष्टाने इथली माती म्हणजेच इथली शेते धनधान्याने डोलू लागतात. धरतीचे हे सौंदर्य पाहून सगळेजण आनंदित होतात. चैतन्यमय प्रसन्न वातावरण सर्वत्र निर्माण झालेले असते. ज्याप्रमाणे सुदर्शन चक्र फिरले की दुःखांचा, अडचणींचा नाश होतो आणि सर्वत्र आनंद पसरतो, त्याचप्रमाणे शेतकरी जणू आपल्या कष्टाने चैतन्याचे, आनंदाचे सुदर्शन चक्र फिरवत असतो. त्याच्या मेहनतीमुळेच शेतातून धान्यरूपी मोत्याचे सुदर्शन आपल्याला घडते मुलांनो. त्याचबरोबर मेहनत करून आपणही या शेतातून, मातीतून मोती म्हणजेच धान्यरूपी अपार धन पिकूयात आणि आपल्या धरतीला सुजलाम सुफलाम बनवूयात. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र रेखाटताना कवी म्हणतात, भारत हा कृषीप्रधान देश असला तरी इथे इतर उद्योगधंदेही चालतात. देशातील अनेक जण यंत्राच्या साहाय्याने काम करत असतात. जसे शेतकरी मजूर शेतात राबून शारीरिक कष्ट करतात, तसेच कामगार यंत्रावर काम करत असतात. त्यांच्या श्रमामुळेच यंत्र डोलते, म्हणजेच यंत्रे चालतात आणि प्रगतीची चाके फिरू लागतात. या यंत्रातून येणारा आवाज ऐकून कवीला असे वाटते की जणू हा नुसता आवाज नाही तर श्रमशक्तीचा मंत्र चालू आहे. कवी म्हणतात की सारेजण श्रमशक्तीचा मंत्र जपत आहेत, म्हणजेच कष्ट करत आहेत व आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत. उद्योगाचे हे चक्र सदैव चाललेले आहे. आपणही त्यामध्ये सहभागी होऊन नवनवे शोध लावूयात, शेतीमध्ये नवे बदल घडवून आणूयात आणि देशाची भरभराट करूयात. नव्या संकल्पना, नव्या शोधांचा आभाळावर ललकार घुमवूयात, म्हणजे साऱ्या जगांमध्ये नव्या गोष्टींचा जय जयकार करूयात.
हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीचा मंत्र सांगितलेला आहे. एकजुटीचे सामर्थ्य पटवून देताना कवी म्हणतात, आमच्या देशात अनेक प्रकारची विविधता आहे. वेश, भाषा, धर्म, सण, खाणे अशी हजारो प्रकारची विविधता असली तरी आम्ही एकच आहोत. आमच्यातील एकता जराही कमी झालेली नाही. आम्ही भारतीय लोक देशाच्या विविध प्रांतात राहणारे असलो, वेगवेगळी भाषा बोलणारे जरी असलो, वेगवेगळे वेश परिधान करणारे जरी असलो, तरी आम्ही एकजुटीने कार्य करणार आहोत. त्यामुळे आमच्या हाताचे मनगट बलशाली, शक्तिशाली आहे. एकजुटीने आपण आजवर अनेक कठीण प्रसंगावर मात केलेली आहे आणि यापुढेही करत राहू. याच शक्तीने, एकीच्या बळाने आपल्या देशाची प्रगती होईल. शत्रूला धाक बसेल, शक्तीचे प्रदर्शन होईल. तसेच एकात्मतेची भावना लोकांच्या मनात अजून वाढेल. जणू सर्वत्र शक्तीची नौबत झडेल. इथे जन्माला येणारे प्रत्येक बाळ तेजस्वी व प्रबळ असेल. देशाचे रक्षण करण्यासाठी, नवीन कार्यासाठी जणू नवी पिढी जन्म घेईल आणि आपल्या शक्तीतून, आपल्या कार्यातून आपल्या विजयाचा अवतार साऱ्या जगासमोर उभा करेल. म्हणजेच सामर्थ्यशाली बालके जन्मास येऊन देशाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करतील, असा आशावाद कवीने मांडलेला आहे. या विश्वाची विभव संपदा जणू जपू वाढवू आम्ही लाकदा, हस्त शुभंकर हवा एकदा. भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. आपल्या भारत देशाला हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. आपली संस्कृती अतिप्राचीन व उच्च आहे. कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा तसेच एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांमुळे साऱ्या जगात आपल्या देशाने मानाचे स्थान संपादन केले आहे. म्हणून कवी म्हणतात की आपल्या देशाची ही वैभवशाली संपदा मनापासून जपू, तिचे रक्षण करू. त्यासाठीच कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा तसेच एकजुटीचे सामर्थ्य ही मूल्ये आपण मनापासून जपली पाहिजेत. या मूल्याचा आदर वाढविणारा, आपल्या देशाच्या वैभवशाली संपदेला सांभाळणारा शुभंकर, कल्याणकारी हात मात्र हवा, अशी इच्छा कवी व्यक्त करलेला आहे. त्यामुळे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. तसेच सर्वत्र आपल्या देशाचा जय जयकार होईल. तर आपण कवितेचा भावार्थ पाहिलेला आहे मुलांनो. तर सगळ्यांनी कविता वाचायचा आहे. तर कवितेच्या खालील आपण शब्दार्थ पाहूयात. पिढी म्हणजे वंश, युग म्हणजे काळ, मंगल पवित्र, चैतन्य चेतना, सुदर्शन चक्र, शेत शिवार, धन संपत्ती, अपरंपार खूप पुष्कळ, यंत्र म्हणजे मशीन, मंत्र म्हणजे स्तुतियुक्त प्रार्थना, चक्र म्हणजे चाक, उद्योग म्हणजे काम, आभाळ म्हणजे आकाश, उत्क्रांती म्हणजे क्रांती, ललकार जयघोष, एकी एकजूट, मनगट मणिबंध, शक्ती ताकद, नौबत स्थिती, अवतार देहधारणा, विश्व जग, विभव संपदा, ऐश्वर्य संपत्ती, लाखदा अनेक वेळा, हस्त कर हात, शुभंकर हितकारी, भविष्य आगामी, उज्ज्वल संपन्न, अधिकार हक्क. तर अशा प्रकारे आज आपण कवितेचा सारांश पाहिलेला आहे. धन्यवाद.